आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी सुरगाणा तालुक्यातील घाट माध्यमावरील बोरगाव जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली। या अचानक भेटीने शिक्षकांसह ग्रामस्थांच्या भुवया उंचावलेल्या बघायला मिळाल्या। कोणतीही लाल दिव्याची गाडी नाही, सोबत फौजफाटा देखील नाही। एकदम साधे वाहन, एका गाडीत चालक आणि एक गृहस्थ, त्यांच्याबरोबर शिक्षण मंत्री असे तिघच एका वाहनात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। यावर्षी शिक्षण विभागाने मुलांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी 25 एप्रिलपर्यंत परीक्षा ठेवल्या आहेत। याचीच पडताळणी करण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी ही भेट दिली असावी असे समजत आहे। यावेळी शिक्षण मंत्र्यांनी शालेय परिसराची पाहणी करत स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांची उपस्थिती याची देखील पाहणी केली। या दरम्यान शिक्षण मंत्र्यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येतं की नाही याची देखील पडताळणी केली। यावेळी काही विद्यार्थ्यांना अडखळत वाचता आले, त्यावरून शिक्षकांना सुधारणा करण्याच्या सूचना देखील दिल्या। तसेच सुरगाणा पंचायत समितीच्या शिक्षक अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला। यावेळी शाळेत उपस्थित बोरगाव ग्रामपंचायतचे सरपंच अशोक गवळी, मुख्याध्यापक भोये सर, कृष्णा बागुल, भाग्यश्री पवार, गायकवाड सर हे होते। त्यांनी सरपंच अशोक गवळी यांना शालेय परिस्थितीवर तुमचं लक्ष आहे का अडचण भासल्यास मला निवेदनद्वारे कळवा, ती अडचण आम्ही पूर्ण करू असे सांगितले। तसेच मी 15 दिवसानंतर पुन्हा येईल, त्यावेळी सुधारणा व्हायला हवी असे आदेशित केले। या दरम्यान दादाजी भुसे हे पालकमंत्री असताना सुरगाणा तालुक्यातील काही सरपंचांनी मागणी केली होती की शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधा महाराष्ट्रात मिळत नाही, म्हणून आम्हाला गुजरात राज्याचे सदस्यत्व द्या अशी मागणी केली होती। बहुधा तीच गोष्ट त्यांच्या मनात असावी आणि हा अचानक भेट दौरा त्यांनी केला असावा असा देखील कयास व्यक्त केला जात आहे। या दरम्यान शिक्षण मंत्र्याचा या अचानक भेटीने बोरगाव गावात एकच चर्चा रंगू लागली आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, सुरगाणा। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।